आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा धर्म न्यूज, अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी। एकच ध्येय, गरजूंना मदत। भटके विमुक्त सामाजिक संस्था व बिनाई फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम। समाजासाठी काहीतरी परतफेड करण्याची इच्छा असली तरच समाजकार्य घडतं। गरजू लोकांपर्यंत पोहोचून मदत करण्याचे आपले वैशिष्ट्य जोपासत समाजातील गरजूंना मदत करण्याचे भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे उपक्रम नेहमीच सुरू असतात। बिनाई फाउंडेशनचे रिंकू गारुंगे यांच्या माध्यमातून बंजारी वस्ती, मोरिवली गाव, अंबरनाथ येथे गरजू माता भगिनींना छत्री तसेच विद्यार्थ्यांना छत्री व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। भटके विमुक्त समाजाच्या अंबरनाथ शहरातील समाजसेवक रिंकू गारुंगे यांच्या बिनाई फाउंडेशन व भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सुंदर डांगे यांच्या संयुक्त प्रयत्नातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सर्व स्तरातील लोकांचा सहभाग लाभला। या प्रसंगी बोलताना भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सुंदर डांगे यांनी आपण कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता फक्त समाजातील गरजू लोकांना मदत कशी करता येईल याकडे लक्ष देतो। त्यात रिंकू गारुंगे सारखे समाजप्रिय नेतृत्व सोबत आले तर अजून प्रोत्साहन मिळते व लोकांसाठी समाजकार्यही सुरू राहते। या प्रसंगी बंजारी वस्तीतील माता भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवलाल डांगे, ऋषभ गारुके, मनतान गारुके, संजय डांगे, प्रशांत जाधव, जय जाधव, जतीन डांगे, साईदीप डांगे, मुकेश जाधव, धर्मीचंद डांगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती मनी डांगे यांनी दिली। नमस्कार, मी सुंदर डांगे, भटके सामाजिक संस्था अंबरनाथ येथील मोरिवली गाव व बंजारा वस्ती येथे बिनाई फाउंडेशन व भटके सामाजिक संस्थेच्या वतीने छत्री आणि वह्या लहान मुलांना वाटप करण्यात आलेलं आहे। हे फक्त याच्यासाठी की मुलांना शिक्षण चांगलं मिळावं आणि सध्या पावसाळा जास्त झाल्यामुळं पावसात छत्रीचा वापर सगळ्या कुटुंबांना व्हावा या हेतूने त्या वह्या वाटप करण्यात आलेल्या आणि छत्री वाटप करण्यात आले। हे सगळं वाटायचं एकच म्हणजे रिंकू गारुंगे हे जे आहेत अंबरनाथमधील ते चांगले समाजसेवक आहेत मोठे। हे प्रत्येक वर्षी सगळ्या लोकांना वाटत असतात। त्या माध्यमातून रिंकू भाट यांनी सांगितलं की तुमचं आता मंदिर झालेलं आहे, त्या मंदिरमध्ये काही गरीब गरजू लोकांना आपण ते वाटू शकतो का। आम्ही त्या पद्धतीने आज इथं सगळे मिळून रिंकू भाट आणि मी स्वतः आम्ही इथं बरेच महिलांना व लहान मुलांना वह्या वाटप करून व छत्री वाटप करून आजचा हा कार्यक्रम संपन्न केला। आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाला रिंकू भाट यांनी उपस्थित दाखवली, त्याबद्दल भटके सामाजिक संस्था त्यांचे मनापासून आभारी आहे। धन्यवाद।